नमस्कार मंडळी. तर आपण अशी दोन ऍप्स आहेत ज्याच्याबद्दल आपण आज एक चांगली विस्तृत माहिती घेणार आहोत की जी ऍप्स वापरण्यासाठी तुम्हाला ज्योतिषशास्त्र किंवा संख्याशास्त्र याच्या ज्ञानाची थोडी सुद्धा गरज नाही. किंबहुना प्रत्येक सामान्य माणसाला ज्योतिषाकडे जाणं किंवा प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची फी भरणं कठीण असतं काही वेळा. आणि म्हणून तुम्ही घरच्या घरी तुमच्या अनेक समस्या तुमच्या मोबाईलचा वापर करून सोडवू शकता अशी ही ऍप्स आपण डेव्हलप केली आहेत. ही फक्त ज्योतिर्विदांसाठी नाही आहेत, ते कोणीही वापरावं, सामान्य माणसांनी पण वापरावं. तर आता जस्ट आता सुरुवात मी माझ्या त्या घेतलेल्या नावापासून करतो. मी आता जी मीटिंग घेत होतो त्याच्यामध्ये मी एक फिक्टिशियस नाव त्याच्यामध्ये टाकलेलं होतं, इथे संजय दिनेश कदम असं. आत्ता तर ते मी तुम्हाला ऑपरेट करून दाखवतो, नंतरच्या टप्प्यावर तुमच्याकडून एखादं नाव मी घेईन. तर काय होतं बघा, ह्या ऍपमध्ये तुम्हाला असं दिसेल की नाव व तारखेचा पुनर्वापर करा. नाव व तारखेचा पुनर्वापर करा. त्याच्यावर जर मी टच केलं तर तो काय करतो की संजय दिनेश कदम, की जी की आत्ता मी लोड केली होती, फिफ्टिशियस माणूस आहे, पण तो काय प्रश्न विचारतो त्याचं तुम्हाला मी एक उत्तर देतो. मी त्याची जन्मतारीख घेतली, तुम्ही कोणाची नाव आणि तारीख टाकू शकता. 18 जून 1978 असं आपण घेतलं त्याचं. आणि मग आपण असं म्हटलं की तो पुढे गेला की तो काय दाखवतो पहिल्या पानावर की ह्या व्यक्तीला शुभत्व कुठे लपलाय, शुभकारक काय आहे. तर तो दाखवतोय तुम्हाला की शुभ अंक 4 आहे त्या व्यक्तीचा. त्याच्यानंतर शुभ ग्रह हर्षल आहे. त्याच्यानंतर रंग मोरपिशी आहे, शुभ रंग. याचा अर्थ काय घ्यायचा की मोरपिशी रंगाचा रुमाल, त्रिकोणी आकाराचा कापडाचा तुकडा जरी त्यांनी खिशात ठेवला, आता समजा मोरपिशी रंगाचा शर्ट घालणं किंवा एखादं कठीण जाईल, तर तो तुकडा जरी ठेवला तरी त्याची कामामधली हार्मोनी वाढत जाते, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर शुभ तारखा आहेत. जेव्हा त्या व्यक्तीला असा वाव आहे की हे काम मी आज करू का उद्या करू का परवा करू, तेव्हा त्यांनी ही तारीख त्याला निवडता येते. इंटरव्ह्यू असेल तर तो नाही ठरवत, तो कंपनी ठरवते की तुमचा इंटरव्ह्यू घेतोय, हरकत नाही. वाव असेल तेव्हा 4, 13, 22, 21 तारखा त्यांनी निवडाव्या, असा त्याचा अर्थ आहे. शनिवार, वार, एप्रिल महिना आणि ॲल्युमिनियम धातू. म्हणजे बघा, नुसतं शुभत्व सांगितलं तर तो निसर्गाच्या घटना घडत असताना किंवा तो जे कार्य करतो त्यावेळी ट्युनिंग मध्ये कसा जातो असं उत्तर आपल्याला लगेचच मिळतात. त्याच्यानंतर त्याला जर असं वाटलं की तो म्हणाल की मला नोकरी शोधतोय मी, उद्या माझा इंटरव्ह्यू आहे, उद्या हरकत नाही, तो इंटरव्ह्यूच्या आधी या संजयने सहकार्याचा अंक बघायचा का. तर तो अंक बघितल्यावर शेवटच्या 21 मिनिटात, हे इंटरव्ह्यू होण्याच्या आधी 21 मिनिटात कधीतरी तो बघायचा. त्याच्यात त्या अंक बघितला की तो इंटरव्ह्यू घेणारा आणि हा व्यक्ती, आपल्या केसमध्ये संजय, यांचं ट्युनिंग खूप चांगलं होतं, असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून इंटरव्ह्यू स्मूथली होतो. ऐकणाऱ्याच्या मनाला सुपीकतेची जमीन झालेली असते, त्याला याचं म्हणणं पडतं, त्याला त्याची ॲबिलिटी जाणवते. कोऑपरेशनच्या मोड मध्ये गेलाय तो ऐकणारा, इंटरव्ह्यू घेणारा कोऑपरेशनच्या मोड मध्ये गेलाय. चुकीचं उत्तर दिलं तरी तो म्हणतो नाही नाही असं नाही, असं आहे ना, हा हा बरोबर बरोबर. म्हणजे तो त्याला कोऑपरेट करतो याचा अर्थ तो त्याला समजावून सुद्धा सांगतो काय वेळा गोष्टी की ह्या गोष्टींना. एक मिनिट, मी जातो त्या रुटीनवर जातो. तर हा अंक त्याला त्याला बघायचा आहे. काय म्हटलं आहे, सहकारी अंक. हा, त्याचं नाव आलंय खाली. तो काय करणार आहे इंटरव्ह्यूच्या आधी तेही सांगितलंय खाली. इच्छित व अपेक्षित सहकार्य त्या व्यक्तीकडून मिळवण्यासाठी. आता याचा स्क्रीनशॉट घेता येतो. म्हणजे संजयकडे जर हे ऍप नसेल, तुम्ही जर सल्लागार असाल, न्यूमरो कन्सल्टंट असाल, तर तुम्ही तो अंक कॅल्क्युलेट करून स्क्रीनशॉट घेऊन त्या व्यक्तीला तो शेअर करू शकता.
पण प्रोसेस आहे की नोकरी मिळण्यासाठी सुरुवात सहकार्याने होते आणि नंतर सहकार्य मिळाल्याच्या नंतर तो निसर्ग म्हणतो कशासाठी, तर तो म्हणतो याला मला पैसे मिळवायचे, पगार मिळवायचा आहे म्हणून. म्हणजे माझा उद्देश काय, इंटरव्ह्यू संपला, माझा उद्देश काय, उद्देश आहे धनप्राप्ती. तर काय म्हटलंय त्यांनी की धनप्राप्ती अंक, हा अंक त्यांनी बघायचा इंटरव्ह्यू संपल्यानंतरच्या पुढच्या 10 मिनिटात, संपल्यानंतर. म्हणजेच काय, निसर्गाला सांगितलं की पहिलं कोऑपरेशन दे, इंटरव्ह्यू स्मूथली पूर्ण होऊ दे, पूर्ण झाल्यावर त्याचा उद्देश सांगितला की मला हे दोनच अंक बघायचे. आता याचे परिणाम खूप चांगले असतात, खूप जास्त स्ट्रॉंग असतात. म्हणजे पूर्वी 10 इंटरव्ह्यू घेतल्यावर त्याला कोणी साधा फीडबॅक सुद्धा दिलेला नाहीये. आता मात्र पुढच्या 2 इंटरव्ह्यू त्याचं काम होऊन जाईल, इतकं त्याचा इफेक्टिव्हनेस चांगला आहे ह्या ऍपचा. बरोबर. तर त्याच्यामुळे हे अंक असे बघायचे. हे झालं एक उदाहरण. आता समजा एक दुसऱ्या ऍपवर मी मुद्दाम जातो आणि तुम्हाला दाखवतो, याच्यात 12 आयटम आहेत, 12. ते मोजूया आपण की याच्यात पेज नंबर 1 वर शुभकारक गोष्टी कळतात, वस्तू हरवली तर ते शोधण्याचं तो जागा सांगतो. आता याचं ते उदाहरण नंतर घेऊ आपण, हरवले सापडले. त्याचा स्नेह अंक म्हणजे 2 व्यक्तींमधली हार्मोनी, 2 व्यक्तींमधली, पुरुष पुरुष किंवा स्त्री स्त्री पुरुष कोणी, स्नेह अंक, आकर्षण आणि इच्छापूर्ती. म्हणजे काय म्हणायचं आपण त्याला की तुझी जनरल लेव्हलला आज तुझ्या फेवरमध्ये गोष्टी घडाव्यात, इच्छापूर्ती जनरल. हा. त्याच्यानंतर उद्देश ओळखा, म्हणजे समोरचा माणूस माझ्याशी बोलतोय ते माझ्या हिताचं सांगतोय का तो काही गोष्टी लपवतोय, हे ओळखता येतं आपल्याला. हा, तो तुम्ही एखादा तारीख आहे सांगितलं तर आपण ते टाकून तो ऑपरेट करूया आपण ते. अपकर्षण म्हणजे एखादा माणूस मला भेटायला नको, त्याने माझ्या संपर्कात यायला नको, कारण तो कटकट आहे, त्रासदायक आहे. तर अपकर्षण अंक बघितल्यावर त्या माणूस तो परत तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये येतच नाही तुमच्या, कायमचं तुम्हाला त्याच्या त्रासापासून तुम्ही दूर जाता. बरोबर. तर याचा अर्थच असा की मी हे जर हे करतोय. तर अशा प्रकारे तुम्ही तिसरं पानावर काय, आता दुसऱ्या पानावर काय झालं, अपघर्षण सद्भाव. सद्भाव म्हणजे ऑफिस मधली किंवा एकंदरीत ग्रुप मधली हार्मनी. त्याच्यानंतर आरोग्य पण सुधारता येतं माणसाला. या ऍपचा वापर करून तुम्ही तुमच्या घरच्यांचे सगळे उत्तम तुम्हाला ते करता येतं, उत्तम. याचा अर्थ असा आहे की एका ह्या ऍपमध्ये तुमच्या घरातल्यांच्या 12 आयटम्स की जे तुमच्या अनेक गोष्टी, आरोग्य, नोकरी लागणं, लोकप्रियता, इथे दिलाय बघा लोकप्रियता रंग, तो रंग आहे ऍक्च्युली. ही ही रंगपट्टिका या संजयनी बघायची आहे. तो जेव्हा असं काम करतोय की ज्यात त्याला लोकप्रियता मिळण्याची शक्यता आहे, बरोबर, तेव्हा त्यांनी ते काम करायचं आहे. तर त्यांनी ते हे करावं, बरोबर. त्याच्यानंतर काय काय दिलंय, संरक्षक अंक हा फार महत्वाचा आहे. एखादी मुलगी आहे, तिला असं वाटलं की आता आपण ज्या गाडीमध्ये आहोत, या सिच्युएशन मध्ये आहोत, तिथे आपल्याला एकंदरीतच धोका आहे, फारसे लोक नाही आहेत, निर्जन ठिकाण आहे, एकटी आहे, किंवा काय वाहनात बसले, तो वाहन अतिशय घातक प्रकारे चालवतोय तो चालवणारा, तर कुठलाही जगातला धोका, भांडण होईल बॉसशी, आक्रमक असं काहीतरी, तो आपलं कडाक्याचं भांडण बॉसशी किंवा कोणाशी होईल, तुमच्या व्यक्तिमत्वाला सर्वार्थाने शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि आध्यात्मिक संरक्षण देणं असं त्याचं काम आहे. संरक्षक अंक जर या संजयने बघितला, संरक्षक अंक, तर तो त्याच्या ह्या संकटापासून असा इतका सेफली बाहेर पडतो, म्हणजे ते संकट येतच नाही किंवा आलं तर ते बाजूने निघून जातं. इतकं सुंदर त्याचा उपयोग आहे. आणि त्याच्यामुळे माणसाला जीवनात लागतं काय, सहकार्य पाहिजे, संरक्षण पाहिजे, पैसा पाहिजे, सद्भाव पाहिजे, मैत्री पाहिजे. इतक्या अनेक गोष्टी नुसत्या एका ह्या ऍपमध्ये मिळत आहेत तुम्हाला. बरं, कायमच्या तुमच्या मोबाईलवर जेव्हा हे ऍप असेल तेव्हा कायमच्या मिळत आहेत. आता पुढचं आपण बघूया याच्यात आणखीन काय करता येईल ते.
हा, आता बघा, तो यातनं मी पडतो बाहेर आणि तुम्हाला एका दुसऱ्या ऍपवर नेतो. ते का नेतो त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आता इथे मात्र आपण त्याचं उदाहरण न घेता संजयशी एक गोष्ट जोडूया ह्या ऍप मधली. पण इथे मी तुम्हाला असं विचारतोय की तुमच्यापैकी कोणाला तारीख आणि हे सांगायचं आहे का? तर नुसतं झूम युजर आहे त्याला नाही मी बोलू देणार. तर अश्विनी देशमुख तुम्हाला बोलायचं आहे का? हा, हा, तर मी अश्विनी देश हा अश्विनी देशमुख तुम्ही हा विचारा स्वतःला. तुम्ही हो. अनम्यूट. विचारा, विचारा. तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही हा बोला नाही नाही, बोला सर. प्रश्न नाही विचारायचे तुम्हाला. तुम्हाला काही पत्रिकेचं नाव, पूर्ण नाव आणि जन्मतारीख सांगून काही विचारायचं आहे का तुम्हाला? हो. हा, सांगा, मला नाव सांगा, त्या व्यक्तीचं नाव, पूर्ण नाव सांगायला लागतं. सांगा. हा हा. अश्विनी प्रशांत देशमुख. एक मिनिट. हा, थांबा, येत ना. तो येत नाही. पुढे पुढे नको. मला ते याच्यावर जायला लागेल. थांबा, मला ते इंग्लिशवर मी गेलो नाहीये बहुतेक. मी बघतो जरा, एक मिनिट. मी इंग्लिश या भाषेवर गेलो नव्हतो ना की तो तिथे. हा, आता अश्विनी ना, हो WIN असं मी स्पेलिंग करतोय अश्विनीचं. तुम्ही VI हो सुद्धा हो करूया. हा, तुम्ही करता हो तसंच करायचं. अश्विनी हो. पुढे. WI नाही करते. हा, WI कर. मी केलंय ते WI नाही. अश्विनी हा, पुढे. हा. अश्विनी प्रशांत प्रशांत प्रशांत, PRASHANT, प्रशांत देशमुख. देशमुख. एक मिनिट. DSH देशमुख, बरोबर आहे. आता तिची जन्म तारीख सांगा मला. 14 ऑक्टोबर. बघा, आता 14 मी करून घ्यायचं असतं इथे. असं हे केलं ना, ते दिसतंय तुम्हाला तिथे मी काय करतोय ते. 14 ऑक्टोबर, हो बघा, हे हो हो 14 तारीख आणली. ऑक्टोबर महिना आणायचा आहे मला. हो. ऑक्टोबर आणला. आता 2026 ला टच केलं की इयर, जन्माचं साल सांगा. 1968. 1968, बरोबर. हा, तर हे तुमचं आता ठीक आहे. म्हणजे तुम्ही लोड केलं ती माहिती. आता तो असं विचारतो, यापैकी आता दुसऱ्या ऍपला गेलं तर ते आपल्याला लोड करावं लागेल ना. आता मी न्यूमरो सोल्युशन्स या ऍपवर आहे. हा, हम्म, आता त्यात हम्म, तुमचं नाव टाकलंय. तर बघा, पैसे अडकले असतील तर तो म्हणतोय मी तुम्हाला त्याचा उपाय, अंक दाखवेन. पैसे वसुली, हम्म. मानसिक सामर्थ्य सुधारणा, म्हणजे मन जरा आपलं कमकुवत असतं, घाबरतो आपण. त्याच्यानंतर मैत्री विकसित करणे. हा, तर हे तुम्ही प्रश्न वाचल्यावर तुम्हाला काय त्यातला काही प्रश्न आहे म्हणजे सोडवायचा आहे का कुठला मुद्दा? हा, बघा, हा. काय काय हवंय तुम्हाला? माझे वर्तमान परिस्थिती कशी असेल? नाही नाही, ते अहो, ते तसं नाही. हे प्रश्न जे आहेत ना, ह्याची तो सोल्युशन देतो ना. पैसे वसूल करायचे, तुम्ही तसं नका करू. म्हणजे तुम्ही आता पैसे अडकले असले तर मानसिक सामर्थ्य, परिस्थिती तर कशी असेल प्रेडिक्शनचा भाग झाला ना, तो थोडाच ऍपशी हा रिलेटेड आहे. हा, त्याच्यातच हा प्रश्न आहे. माझे वर्तमान परिस्थितीत काहीतरी कसे. कसे वागावे. हा, हे बघा, हा आता खाली एक हा असं आहे की माझ्या वर्तमान परिस्थितीत मी कसे वागावे. बरोबर. हा आता त्याला ना तो काही ऑप्शन तुम्हाला तो माहिती विचारणार आहे. तो काय म्हणतोय हा ते बघा, की तुम्ही आता जी काही सिच्युएशन आहे त्यात तुम्ही कसं वागावं असं तुम्ही प्रश्न विचारला. तर हा. 1 ते 128 दरम्यान कोणतीही इच्छित संख्या टाका. टाका म्हणजे तुमच्याकडे असेल तर टाका, मला सांगा, मी टाकतो. काय संख्या आहे? तुम्ही 1 ते मधली 108 मधली कुठलीही संख्या सांगा. 96. किती? किती? 95. 95. हा 95. हा, हा टाकले हा टाकले. आता ही 95 संख्या टाकल्यावर तो काय सांगतो, सल्ला देतो तुम्हाला, ते बघूया आपण. तो असं सांगतो हा की वर्तमान कसे वागावे. उदार व्हा, म्हणजे थोडस ओपन माइंडेड व्हा. काहीतरी मिळण्यासाठी काहीतरी हा. देण्याचे धोरण ठेवा. पच्चे शब्द सांगतोय ना तो. आपल्या मतांशी तत्वाशी ठाम राहा. म्हणजे असं तो सांगत नाही की मतं सोडून द्या, तत्वाशी तडजोड करा, हा असं नाही सांगत आहे तो. आपल्या मतांशी तत्वाशी ठाम राहा, तडजोड करू नका, अंतिम विजय तुमचाच असेल.
म्हणजे तो तुम्हाला ऍश्युरन्स देतो की तुम्हाला जे हवंय ते होणार आहे, पण काय, उदार व्हा आणि काहीतरी मिळण्यासाठी काहीतरी देण्याचे धोरण ठेवा. आता पुढे सांगतो की सूर्यदेवाची उपासना करा. हे तुमच्या आत्ताच्या हम्म. सिच्युएशनात त्यांनी दिलेलं सोल्युशन आहे वागण्यातलं आणि उपासनेचं, बरोबर. हा. तर हे तुम्ही हो. प्रत्यक्षात तुम्हाला जर ते वापरायचं असेल तर अर्थातच तुम्ही ते वापरू शकता तुमच्या आत्ताच्या हा, सिच्युएशन मध्ये. असं हा, कोणाचंही पूर्ण नाव टाकून आणि कोणाचंही आता तुम्हाला जर असं वाटलं की मानसिक सामर्थ्य सुधारणा म्हणजे हा, कणखरपणा, मग यात तुम्ही भले तो प्रश्न नाही तुम्ही आता विचारलात, पण नाही बघा तो मी जर त्याला टच केलं तर तुमच्या जरी हा जो दिसतोय ना अंक, हा, तर तुमचं नाव येतं म्हणजे कोणासाठी कॅल्क्युलेट केलाय असा काही मुद्दा नाहीये त्याच्यामध्ये. तर हा, हा, तुमच्यासाठी आहे तो, तुम्ही स्क्रीनशॉट घेतो, दुसऱ्यांनी कॅल्क्युलेट करून तुम्हाला पाठवता येतो, तुम्ही पाठवू शकता हा, दुसऱ्यांना, ऍप तुमच्याकडे असेल तर. तर हा अंक हा, बघितल्यानंतर तुमच्या मनाचं सामर्थ्य कणखरपणा वाढतो. आता तुम्ही म्हणाल कायमचा वाढतो का? नाही नाही, मला ह्या प्रसंगात कणखर मन ठेवायचं आहे ना. मला हम्म, प्रसंग जिंकायचा आहे. एखाद्या विशिष्ट प्रसंगी मला यश आलं की पुढे मग कणखरपणासाठी काय करायचं ते लॉंग रनिंग बघता येईल, बरोबर. हा, तर हो. मन स्थिर आणि कणखर करण्यासाठी तुमचा हा अंक समोर आलेला आहे. तो नुसता बघायचा आहे. तो लिहितोय बघा. उपयोग काय आहे? तर आपल्या मानसिक आध्यात्मिक शक्तीने एकाग्रता सुधारण्यास मदत करतो. हम्म, अपेक्षित कार्य करण्यापूर्वी म्हणजे त्या घाबरतायत, अपेक्षित कार्य करण्यापूर्वी तो अंक बघा असं त्यांनी चक्क तुम्हाला सांगितलं. तर हे दोन झाले. आता आपण काय करूया, इतरांना अहो द्यायचा म्हणून कोणाला आणखीन कोणाला हम्म. काही विचारायचं आहे का? मी त्या सर मी ऍपवरही जाऊ शकतो. सर मी हे ऍप घेतलंय तुमचं. हा, घेतलाय ना, मग ते तुम्ही तुम्ही हो. हा. तर उषा उषा या उषाजींना मी अनम्यूट करायची परवानगी देतो. हा, शिरोळकर. हा. हा. थँक्यू सर. उषाजी विचारा. सर माझ्या नवऱ्याचं नाव सांगू? हा, थांबा 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 थांबा, मला तिथे जायचं आहे त्याच्यावर. थांबा एक मिनिट. हा. हा, आता हे हे नाव कट करायला लागतं मला. सांगा बरं नाव. चेतन. केतन. हा. के ई सी टी ए. नाही, चेतन च सर. चेतन चेतन चेतन, थांबा एक मिनिट. हो. चेतन. चेतन. बोला. सुरेश. सुरेश. हो. चेतन सुरेश. शिरोळकर. चेतन सुरेश सुरळकर. पुढे हो. त्याची तारीख सांगा काय. 16 जन्म 16. हा. 16 अंडी. पुढे महिना एप्रिल 16 एप्रिल. 16 एप्रिल 1988. 1988. ठीक आहे. हा. इंग्लिश मध्ये आणि मराठी दोन्ही व्हर्जन आहे ते ऍपची. तुम्हाला इंग्लिश भाषाही वापरता येते ऍपवर. तर हे झालं. आता तो लोड केला. आता तुम्हाला ह्यापैकी प्रश्न विचारायचा असेल तर हे ऍप वापरायचं आहे. तर काय प्रश्न आहे तो? ह्यापैकी म्हणजे ते 14 प्रश्न आहेत दिलेले. हो. सर मला पैसे वसुली विचारायचं आहे. बरं. तर आता ह्या व्यक्तीला जेव्हा पैसे वसूल करायचे असतात तेव्हा तिची एक अट आहे. त्या आपण कालच्या एका क्लिपमध्ये मी सांगितलंय की तुम्हाला ज्याकडे पैसे अडकले ती माणूस अवेलेबल पाहिजे. म्हणजे फोन घेणं, ईमेल पाठवणं, मेसेज पाठवणं किंवा भेटणं यातलं काहीच होत नसेल तर ते ऍप काही नाही करणार, कारण ते भेटीचं ऍप आहे. भेट घेताना कम्युनिकेट करण्यापूर्वी बघायचा अंक आहे. हे लक्षात ठेवा. मुळात असं नाही होणार की तो त्याच्या गावाला आहे मी इथे काय ते, असं नाही होणार. तर पैसे वसुलीचा अंक त्यांना त्यांचा हा आला. याच्यावर नजर टाकून मग त्यांनी काय कम्युनिकेट करायचं ते करावं. त्या अडकले. हा, पैसे अडकण्याचे काही वेगळे प्रकार असतात. किंवा मी फ्लॅटसाठी गुंतवले तर तो काही व्यक्तीकडे नाही, ती प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक आहे. जास्त करून हे ऍप ज्या माणसाला व्यक्ती म्हणून कम्युनिकेट, हा म्हणजे फ्लॅटसाठी बिल्डरला कम्युनिकेट करताना करता येईल, पण ते ट्रान्झॅक्शन आहे. आज उसने पैसे दिलेत किंवा मी आज, तर ते फसगत झाली तिथे कमी उपयोग करा. व्यक्तीचा संबंध आहे की तर तिथे जास्त वापर करा. करायला कुठेही हरकत नाही, पण जास्त सक्सेस व्यक्तिगत पातळीवर येईल असा त्याचा अर्थ आहे. तर हा अंक त्यांनी बघावा असा त्याचा सरळ सरळ उपयोग आहे.
आणखीन काही विचार दुसऱ्या ऍपवर आणखीन काही प्रश्न असला तर दुसऱ्या ऍपवर पण जाता येईल, किंवा मग आपण कोणाला तरी प्रशांत पाठक आहेत त्यांना हे करूया की प्रशांत पाठक आहेत त्यांना मी वाव देतो थोडा. बघतो होत आहे का प्रशांत पाठक, का होत नाही अनम्यूट ते. थांबा, हा ते इथे आहेत, करतो हा मी तुम्हाला. हा प्रशांत पाठक तुम्ही विचारा. हो, आवाज येतोय सर? हो हो, आवाज येतोय येतोय. प्रशांत श्रीराम पाठक माझंच द्या. हा थांबा थांबा थांबा. PRASHANT. आपण दुसऱ्या ऍपवर पण जाऊ शकतोय. हा प्रशांत मधलं नाव काय? श्रीराम. श्रीराम. श्रीराम SHRIRAM. श्रीराम. हा पुढे पाठक. पाठक. ओके, आता केलं टाकलं. आता तुमची जन्म तारीख सांगा. 23 ऑगस्ट 1982. 23. आता मी त्या आणतोय ती बघा कशी आणतोय. 23 ऑगस्ट आहे ना, थांबा एक मिनिट. 23 ऑगस्ट 1982. कोणीतरी बाहेर असताना का ते म्यूट ठेवतात मला कळत नाहीये. 23 ऑगस्ट 1982 मला इथे आणता येते म्हणून कशी आणतो. ओके ठीक आहे. याच स्वामीजी तुम्हाला यांना म्यूट करता येते का बघा. म्यूट करता येते का? ज्याचा साऊंड ओपन आहे त्याला म्यूट करता येते का बघा. म्यूट करता येते का बघा. ज्यांचा साऊंड अनावश्यक चालू ठेवू नका कोणी. खरं तर मी परवानगी दिलेली नाहीये. का असं होत आहे? कोणाचा चालू आहे साऊंड आता? माझाच चालू आहे सर. हा मग तुम्ही ते बाहेरचे आवाज आहे. ओके, पण तसं नका बोलू तुम्ही. मग तुम्हाला नको घ्यायला कडे आवाज मिक्स होतात नको तिथे. बाहेर असताना नको होतं घ्यायला. हरकत नाही. आता पटकन विचारा, त्यातनं बाहेर पडतो मी. हो हो हो. हा विचारा. काय तुम्हाला यातलं काय विचारायचं आहे? या आयटम पैकी काही विचारायचं आहे का? मला म्हणजे व्यवसायात भरभराट आणि तुम्ही ते प्रश्न वाचा ना. 14 असं काय करताय तुम्ही? तर प्रश्न वाचता. परिपक्व व संतुलित होणे. हा बरोबर, संतुलित होणे. आता बघा, तुमच्याकडे रंगपट्टिका दाखवतोय तो या रंगाची. ही रंगपट्टिका दाखवतोय. हे ऍप आहे, लक्षात ठेवा. हा काही ज्योतिषी नाही समोर बसलेला देतो तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. तर आणि हे अद्भुत आहे, कारण 26 आयटम तुम्हाला मिळतात घर बसल्या कायमचे तुमच्याकडे. तर हे काय दाखवतंय? ही अंक ही रंगपट्टिका बघून तुम्ही काय व्हाल? आपल्याला शांत, संतुलित आणि परिपक्व बनण्यास मदत करते. आपला राग नियंत्रणात ठेवते. आपण एकाच गोष्टीच्या मागे लागण्याचे खूळ. लक्षात ठेवा, मी हे चांगली नाही गोष्ट सांगितली इथे म्हणले की एकाच गोष्टीच्या मागे लागण्याचे खूळ बंद करते. कारण या खोचटपणामुळे सुद्धा मानसिक त्रास होतात आपल्याला. आहारी जातो ना आपण कोणाच्या तरी. असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. तर ते तुम्हाला आता हे तर इथे 14 आयटम आहेत, दुसऱ्याकडे 12 आयटम आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग नाही. तर आता मला असं वाटतं की तुम्ही तुमचा आवाज मिक्स होत आहे, त्यामुळे मी तुम्हाला परवानगी देण्यापेक्षा तुम्ही म्यूट करा स्वतःला. करून टाका म्यूट स्वतःला. हा आता मी दुसऱ्या कोणातरी वाव देतो आणि दुसऱ्या ऍपवर पण जातो मी. म्हणजे दोन्ही विचारतो त्या माणसाला की इथे टाकू नाव काय. माशिलकर तुम्हाला मी अनम्यूट करायची परवानगी देतो. कारण मी नाव दिसत नाही त्यांना कधीच नाही परवानगी देणार, लक्षात ठेवा. आज तू हा बोला विजयजी. तुम्हाला मुळात तुम्हाला ह्या ऍपवर ठेवू मी का काय? कुठे करूया आपण? थांबा, मला ते शेअरिंग थांबलंय. हा दुसऱ्या जातो ऍपवर. बाहेर पडतो ह्यात ना. मला ते दुसरा ऍप तो इथे थांबा एक मिनिट. हा
आता ह्या ऍपवर मी दुसऱ्या ऍपवर गेलोय आता, मग त्या ऍपवर नाहीये, मी न्यूमरो प्रेडिक्टावर आलोय. तर तुमचं सांगा बरं मला, तो काय कोणाचं काय नाव टाकू? विजय रामचंद्र मशिलकर. विजय. एक लक्षात ठेवा, सर्वांनी जे नावं देत आहेत त्यांनी लक्षात ठेवा की हे पब्लिक क्लिप आहे, ही पब्लिक क्लिप आहे, ही युट्यूबवर जाणार आहे, हे लक्षात ठेवा. विजय रामचंद्र मशिलकर. माचिलकर. आता तुमची जन्म तारीख सांगा. 19/7/1975. 19 का? हा 19/7 म्हणजे ऑगस्ट, आपला जुलै महिना. हा 6 जून महिना. जून 19 जून 1975. 1975. हा हे 19 जून 1975. ठीक आहे. आता तुमचा डेटा लोड झालाय. आता तुम्ही मला सांगा की पान नंबर 1 वर तुमचं नावांतराचे शुभ कारक, हरवले, सापडले, स्नेह, अंक, आकर्षण यातलं काही तुम्हाला बघायचं आहे का? हो, हरवल्याने सापडले बघायचं आहे. बरं तर घ्या. हे बघा, टाकलं हरवले सापडल्यावर मी गेलो. तो काय सांगतोय, खालची ओळ नीट शांतपणे वाचा. आपल्या पसंतीच्या 1 ते 9 पैकी कोणत्याही 9 आकड्यांची निवड करा. आणि ते सूत्र एकदाच वापरायचं. म्हणजे 1 ते 9 पैकी कुठल्याही 9 अंक मला सांगा, मी ते टाईप करतो. सांगा. 6 अंक. 6. सांगा पण, नुसतं 1 नाही, 9 अंक सांगायचे ना तुम्हाला? असं काय करताय? सांगा, पटपट सांगा. 6 1 हा 6 1 2 हा 3 कधी? 3 हा 3 टाकला ना? 5. तिथे दिसतोय बघा तुम्हाला टाकलेले अंक, ते 5 टाका. सांगा. 5 5 7. आता हे एक लक्षात ठेवा, तुम्हाला रिपीट करताय. तुम्ही नीट समजून घ्या. परत एकदा थांबा, मी करतो तुम्हाला. काय लिहिलंय त्यात की आपल्या पसंतीचे 1 ते 9 पैकी कोणतेही 9 अंक सांगा, ते रिपीट करता येतात. त्याचा सिक्वेन्स फॉलो करण्याची गरज नाही. म्हणजे सिक्वेन्स एक नंतर असं काही गणित नाही. सांगत जा पटापट. सांगा आकडे. आता या प्रोसेस मध्ये तुम्हाला ना उत्तर थोडं ह्याचं मिळतं, हरकत नाही. आपण एक सॅम्पल म्हणून बघतोय. सांगा आकडे. 6 सांगा. किती तुमचा? 6 6 6 7 हा 7 8 5 8 6 4 4 3 3 2 हा 1 9. बरोबर. आता टच करतो मी की तुम्ही मला अंक सांगितले ते मी टाईप केले. तो काय सांगतोय बघा, तुम्ही काय चूक केली तो सांगतो की तो असं म्हणतोय की निर्देश योग्य रीतीने अनुसरले नाहीत. काय चूक झाली असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही अंक सांगितले टोटल 10. तर तो तुम्हाला परत एक संधी देतोय की परत सांगा. सांगा. चालेल. सांगा. आणि पटापट लक्षात ठेवा, पटापट सांगायचं. सांगा सांगा. बोला 6 6 मग तुम्ही 6 सांगितलात ना सुरुवातीला? डबल 6 7 पुढे 7 8 8 8 6 4 3 2 1. बरोबर. टच करतो तुम्ही. आता तो मात्र तुम्ही 9 अंक सांगितलेत. कारण बाकी तर तो काय म्हणतो, त्यांनी चक्कर सांगितलंय ना आता की हरवलेली गोष्ट वस्तू मिळणे खूपच कठीण आहे
आता हे लक्षात ठेवा, हे आपण तुमच्या बरेच गोंधळ झाले ते अंक सांगताना मग कसे हम्म. हरवली गोष्ट वस्तू मिळणे खूपच कठीण आहे, परंतु प्रयत्न करण्यास हरकत नाही. हे प्रोत्साहनपर वाक्य आहे. म्हणजे तो म्हणतो मला तर काय तुम्हाला लोकेशन सांगण्यासारखी स्थिती नाही दिसली, तर ते आता तुमच्या मनात एक अंदाज बांधा की तुम्ही ज्या वस्तूबद्दल खरा प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला इथे माहित असतं की फार काही शक्य नाहीये. मे बी ती वस्तू आढळलेल्या खूप दिवस झालेले असतात अशी पण शक्यता आहे. पण काही का असे ना, उत्तर मात्र असं आलंय की तुम्ही प्रयत्न करा. त्याला काय मी तुम्हाला नावमेद करत नाही, परंतु काय सांगावं, देवाची दया झाली तर एखादी गोष्ट जी इथे होणार नाही म्हटलं ती होईल सुद्धा. परंतु आता तुम्ही जे काय आकडे फीडबॅक दिले त्यात गडबड झाली. पहिल्या वेळेला तर अंक जास्त सांगितलेत. ह्याची काळजी घेऊन ते अंक लोड करायचे असतात एवढं मात्र लक्षात ठेवा. हा, तर आता ओके. आपल्याला तुम्हाला तुमच्या हरवलं आणखीन काय विचारायचं आहे या ऍपमध्ये तुम्हाला? नाही नाही नाही. नाही नाही, चला तर मग मी काय करतो, Thank you. या प्रिया वैद्य आहेत त्यांच्याकडे जातोय. आता हे शेवटचं म्हणजे त्या लोकांचं, कारण मला आता बऱ्यापैकी वेळ झालाय, आपल्याला अर्धा तास हॅलो साधारण झालाय. बोला बोला. तर हॅलो. तुम्हाला ह्या पानावर काही विचारायचं आहे का? नाही, मला सोल्युशन्स मध्ये जायचंय. थांबा, मी जातो जरा त्या ऍपवर, मला जावं लागतं. हा. बाहेर पडतो ह्यातनं आणि सोल्युशन्स वर गेलो आणि बरोबर सोल्युशन्स. आता सांगा मला तुमचं नाव सांगा काहीतरी. रुचिरा थांबा एक मिनिट. रुचिरा राहुल राहुल वैद्य. आता बघा, रुचिरा राहुल वैद्य असं मी टाकलं. ते स्पेलिंग चेक करायचं असतं, तुम्ही टाकता तेव्हा सुद्धा. आता हिची जन्म तारीख सांगा मला. 25 एक मिनिट. 25 सप्टेंबर सप्टेंबर 25 सप्टेंबर 1990 1990. 1990 बरोबर. आता तुम्हाला दिसत असते ती तारीख 25 सप्टेंबर 1990. ठीक आहे असं म्हणायचं. आता पुढे गेल्यावर तो तुम्हाला 14 प्रश्न दाखवते की ह्यात तुम्हाला काही सोल्युशन हवं आहे का, काय हवंय सोल्युशन. नोकरी मिळवण्याबाबत विचारायचं. तर हे बघा, तर तिने काय करायचं, अर्थात त्याला दोन्ही ऍप्स वापरायला लागतात. आता तुम्ही विचारलेला प्रश्न, जो प्रश्न इथे लिहिलेला आहे की नोकरी मिळवणे, तर ते टच केलं. आता तो हा अंक दाखवतोय तुम्हाला, बघा दिसलं तुम्हाला. हा अंक तिने बघायचा आहे जेव्हा ती प्रोसेस चालू करते, सीव्ही पाठवायला लागते तेव्हा. किंवा आता प्रोसेस चालू केलाय पूर्वी की 2-4 हरकत नाही, आत्ता जो सीव्ही पाठवण्याच्या आधी बघायचा अंक आहे हा. आता हा अंक म्हणजे काय झालाय, शुभ कालखंड मी शुभ करून घेतला. नोकरी शोधण्याची माझी प्रक्रिया, आपण विवाहासाठी कसं नाव नोंदवतो तसा प्रकार आहे तो, की आपण नोकरी मिळवण्यासाठी नाव नोंदणी केली. हा एक प्रकार झाला. आता पुढचं असं आहे की ते झाल्याच्या नंतर मात्र तुम्हाला आणखी 2 अंक बघायचे नोकरी मिळवण्यासाठी. हा बॅकग्राऊंड आहे बरोबर. आता न्यूमरो प्रेडिक्टामध्ये तुम्हाला 2 अंक दिसतात. आपण एक काम करूया ना, तिला फुलफिल गायडन्स न्यूमरो प्रेडिक्टावर मी जातो ऍक्च्युअली आणि तुम्हाला दाखवतो की ते काय अंक बघायचे. मग अशी मी उदाहरण घेतलं होतं त्याचं, पण आपण जाऊया त्या नावावर. मी परत एकदा इथे टाईप करतो. रुचिरा, मधलं काय नाव सांगितलं तुम्ही? राहुल राहुल. रुचिरा राहुल वैद्य. रुचिरा राहुल वैद्य 25 तारीख सांगितली होती तुम्ही. आता जेव्हा तुमची ही तारीख लोड असते शेवटची, 25 सप्टेंबर आणि 1990 सांगितलं होतं, 1990. आता इथे पण मी ती तारीख टाकली. सर्वांनी लक्षात घ्या की हे जरी मी मराठीत करत असलो आत्ता, तरी इंग्लिश व्हर्जनही त्याचं इक्वली अवेलेबल आहे. वैद्यचं इथे स्पेलिंग चुकलंय बघा, वैद्यचं VIDY पी नको बरोबर. रुचिरा राहुल वैद्य. आता हे केलं आपण. आता पुढे जाऊन तुमचा प्रश्न जेव्हा नोकरी मिळवण्याबद्दल होता तो बघितला आपण एका ऍपमध्ये
इथे काय बघायचं ते सांगतो तुम्हाला. नोकरीच्या इंटरव्ह्यूच्या दिवशी तिला त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याकडून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. कोऑपरेटिव्ह अच्छा. मोड मध्ये तो इंटरव्ह्यू झाला पाहिजे. सहकार्य अंक, तो काय म्हणतोय बघा, सहकार्य अंक, हा अंक स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तिला शेअर करू शकतात. तिने तो बघायचा इंटरव्ह्यूच्या आधी. हे जे ड्युरेशन आहे ना, अंक केव्हा बघायचं, ते असं नाही की सकाळी अंक बघायचा आणि दुपारी इंटरव्ह्यू, असं नाही चालत. 21 मिनिटाच्या रेंज मधल्या त्या गोष्टी आहेत. हं? अच्छा. तर ते बघितला तर सहकार्य झालं, इंटरव्ह्यू चांगला झाला, चांगला मूड मध्ये दोघेही जण होते. त्यांनी समजून घेऊन चांगले व्यवस्थित प्रश्न विचारले, काही गोष्टींचे स्पष्टीकरण दिलं की नाही नाही असं नाही, असं करायला पाहिजे, असं काहीतरी. उत्तम झाला इंटरव्ह्यू. आता निसर्ग तुम्हाला असं विचारतो की काय तुम्हाला पाहिजे, तर तो काय म्हणतोय की पैसा, नोकरी पाहिजे, तर धनप्राप्ती अंक, हा बघा तो काय सांगतोय की इंटरव्ह्यू झाल्यानंतरच्या 10 मिनिटात धनप्राप्ती अंक बघायचा आहे. म्हणजे हिचे प्रोसेस काय झाला बघा. पहिलं बघितलं सीव्ही पाठवताना नोकरी प्राप्ती अंक, बॅकग्राऊंड डेव्हलप केला. इंटरव्ह्यूच्या दिवशी त्या शेवटच्या 21 मिनिटात किंवा 10 मिनिटात सहकार्य बघितलं. इंटरव्ह्यू झाल्यानंतरच्या 10 मिनिटात धनप्राप्ती. आता कुठलीही समस्या सोडवताना तुम्हाला असं कॉम्बिनेशन लक्षात घ्यायला लागतं की माझी नेमकी मागणी काय. हा, आता पैसे वसुली मागणीचं सरळच आहे, तरी सुद्धा पैसे वसुलीमध्ये जर तुम्हाला असं वाटलं एखाद्याला पैसे वसुली करताना की ह्या माणसाशी आपण मैत्री वाढवली तरच पैसे मिळतील, तर मैत्री वृद्धी अंक असा पण एक अंक आहे की जो बघून ती गोष्ट करता येते. हा, तर याचा अर्थ असा की समस्या मी सोडवेन, त्याच्यात काय पॅरामीटर्स मला अपेक्षित आहेत ते तुम्हाला स्टडी करून त्याप्रमाणे ते वागायचं असतं. आणि यात फार कठीण काहीच नाही. खरं सांगू का तुम्हाला, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला उत्तर मिळतं, प्रत्येक गोष्टीचं. इतकं तो प्रकार सगळा अद्भुत आहे त्यातला. आणि म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट यातली सहज करू शकता. अर्थात एक लक्षात घ्या की नुसतं न्यूमरो प्रेडिक्टामध्ये हे 4 आयटेम, तुमची प्रत्येक समस्या सॉल्व्ह होते न्यूमरोलॉजिकली ह्या ऍपमुळे. 4 पानं, इथे 4 पानं म्हणजे 8 आयटेम झाले, आणि इथे 6 पानं म्हणजे 8 आणि 6 14. हे झालं ह्या ऍपचं गणित. अद्भुत गोष्टी आहेत. हं, त्याच्यानंतर आता यातनं मी बाहेर पडून जेव्हा मी न्यूमरो सोल्युशन्स वर जातो तेव्हा प्रश्न किती होते, 12 का 14 ते बघूया आपण काय होते ते. आता इथे मी फॉर द टायमिंग तो डेटा लोड करू शकतो. हा, म्हणजे आपल्याला तो टाईप नाही करायला लागत. 1 2 3 किती आहेत, 14 ते 6 आणि 4 10 आणि 4 14 आयटम होते. हे आयटम आहेत 12. ही प्रश्न 12 आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता कसं असतं की काही वेळा नोकरी लागल्यावर अख्ख्या ग्रुपचं कोऑपरेशन लागतं. तर समजा हिला नोकरी लागली आणि तिला अख्ख्या ग्रुपला लीड करायचं आहे, तर ती काय करेल, तर ग्रुप कोऑपरेशन हा अंक बघेल आणि त्या ग्रुपशी कम्युनिकेट करेल की त्यांना काही समजावून सांगेल की आपल्याला असं असं करायचं आहे. तर ग्रुप कोऑपरेशनचा तिचा अंक बदलला, वेगळा आला, त्याचा आकारही बदलला, बॅकग्राऊंडही बदलला, अंकही बदलला. बरोबर. त्याचा अर्थ असा की जीवनातल्या समस्यांची विभागणी करायची. मला आता काय, कारण समस्या ही मानवी जीवनात समाजात आपण वावरतो म्हणून असतात. समोर माणूस इन्व्हॉल्व असणारच आहे काही झालं तरी. तर माणसाचं कोऑपरेशन, माणसापासून प्रोटेक्शन किंवा परिस्थितीपासून प्रोटेक्शन किंवा माणसाकडून पैसे वसुली, असं सगळं माणसाशी संबंधित सगळे आयटम आहेत त्याच्यात, ए टू झेड. तुमच्या मनाचं बळ वाढवणं, असे विविध प्रकार आपण याच्यात टॅकल करत असतो. आणि म्हणून मी आता ह्या प्रोसेस मधनं बाहेर पडतो, ह्या शेअरिंग मधनं थोडक्यात म्हणजे, आणि काही जनरल गोष्टी तुम्हाला सांगून ठेवतो. त्यातनं तुम्हाला अंदाज येईल किंवा आपल्याला एखादं गोष्ट आहे ना, ती गोष्ट आपल्याला हे पण करता येईल की आपण म्हणतो ना की रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्ही काय प्रश्न नाही विचारत, पण ऍप बद्दल काही माहिती देतो. ही 2 ऍप्स आहेत आपली, न्यूमरो प्रेडिक्टा आणि न्यूमरो सोल्युशन्स. तुम्हाला खात्री देतो की ही अनुभव सिद्ध आहेत. त्या ऍपवर
यात काय काय आयटम आहेत, ते काय करतात याची माहिती फ्री ऑफ चार्ज प्रत्येकाला ऍपवर गेल्यावर उपलब्ध असते. ऍपची माहिती असते. त्याच्यानंतर या ऍपवर ज्यांनी घेतलेत, ज्यांनी वापरलेत, त्यांचे फीडबॅक असतात. म्हणजे तुम्ही म्हणाल की कसं काय घ्यायचं बाबा ऍप, 600 रुपये प्रत्येक, म्हणजे 600 रुपयाचं न्यूमरो प्रेडिक्टा आणि 600 रुपयाचं न्यूमरो सोल्युशन. आयुष्यभराची बेगमी तुमच्या 1200 रुपयाची व्यक्तिगत तुम्ही वापर करा, घरच्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करा, आणि बाहेरच्यांना, म्हणजे मित्रमैत्रिणी किंवा उंबरठ्याच्या बाहेरची माणसं आहेत, जे रक्ताच्या नात्यातली नाहीच आहेत मुळात, त्यांना मात्र पैसे घेऊनच हा सल्ला द्या. कारण नाहीतर मग इतक्या अद्भुत संशोधनाचं अपमान झाल्यामुळे ती विद्या तुम्हाला काम करेन अशी होते. तुम्ही म्हणाल की मग ते काय बंद पडतं का? टेक्निकली नाही, बंद नाही पडत, पण त्याचा परिणाम नाही मिळत तुम्हाला. तुम्ही जर ते, आणि हे मी अनुभवाने सांगतो की ज्यांनी ह्याचा दुरुपयोग केलाय, ज्यांनी त्याचा सहज पोरखेळ केलाय, की अरे तुला हवाय का, मी तुला लावत नाही, दुसऱ्या व्यक्तीला पैसे घेऊनच कमीत कमी ₹100 घेऊन तो गंमत नाही करत तुमच्याशी. त्यामुळे ₹100 दे, मी तुला अंक काढून देते समस्या ऐकल्यानंतर. तर याच्यामध्ये तुम्हाला जे ज्योतिषाकडे जाऊन, न्यूमरॉलॉजिस्टकडे जाऊन जे जातक प्रश्न विचारतो, या प्रत्येकाची सोल्युशन्स, न्यूमरॉलॉजिकल सोल्युशन्स आहेत. आणि ह्या सगळी ही जी क्लिप आहे ती आपण युट्यूबवर अपलोड करणार आहोत. त्याच्या डिस्क्रिप्शन विभागात त्या दोन्हीच्या लिंक्स असतील. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्ले स्टोअरवर, गुगलच्या प्ले स्टोअरवर अवेलेबल असलेली ही ऍप्स आहेत, त्याचे पैसे तुम्ही मला व्यक्तिशः जीपे करणे असा प्रकार नाही. हे कृपया लक्षात ठेवा. ते पैसे मला नसतात पाठवायचे. तुम्ही लिंकवर जाता, तो बाय असा शब्द दिसतो, तिथे 600 रुपये लिहिलेले असतात. ते पेमेंट करण्याच्या अनेक मेथड गुगलनी तुम्हाला दिलेल्या असतात. त्या वापरून तुम्ही ते पेमेंट केलं की ते ऍप तुमच्या मोबाईलवर कायमचं डाउनलोड होतं. मोबाईल बदलला, मोबाईलचं सिम कार्ड बदल, काही बदला, जोपर्यंत गुगल अकाउंट तुम्ही कुठल्याही मोबाईलवरनं त्या ईमेल आयडीने अटॅच करता नवीन मोबाईलवरनं, तेव्हा ते ऍप तुम्हाला तिथे मिळतं, डाउनलोड करता येतं. त्याचे पैसे परत कधीच भरावे लागत नाही, कधीच नाही असं मी म्हणते लाईफमध्ये. मग 1200 रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये सर्व तऱ्हेची सोल्युशन्स, आणि जर हवंच असेल तर इन्कमचा अप्रतिम सोर्स, अप्रतिम असं मी म्हणतोय. माझे स्टुडंट केवळ हे ऍप वापरून महिन्याला 70,000 रुपये कमवणारे, मी तुम्हाला 10 जणांची नावं सांगेन की जे ऍप वापरतात माझं आणि किती कमवतात महिन्याला. 70,000. इन्व्हेस्टमेंट किती? फक्त ₹1200. काही नाही, 100 रुपये हे लोक बरोबर तुमच्याकडे येतात, नाही का? रोज 5 जण, रोज 7 जण करत करत काय भरपूर जण येतात. आणि ज्यांना सवय असते ना, समस्या आली की लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात की मला हा अंक द्या बरं. तर याचा अर्थ असा की तुम्हाला व्यवसायाचं, दुसऱ्या उत्पन्नाचं अप्रतिम साधन हा निर्माण करून देतील हे ऍप्स. इन्व्हेस्टमेंट तुम्ही दुसऱ्यांदा विचार सुद्धा करू नये इतकी कमी आणि कायमची तुमच्याकडे राहणारी वस्तू आहे. तर एवढा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो. आणि तुमचं जर काही ऍप बद्दल काही शंका तर तेवढं विचारून घ्या, आणि मग आपण नंतर रेकॉर्डिंग थांबवतोय. विचारा. तर मग मी तुम्हाला ना त्या सर्वांनाच आता प्रश्न विचारण्यापूर्वी मी अनम्यूट करून देतो. अनम्यूट करतो आधी, ते बरं पडेल थोडस. म्हणजे परत करत बसायचं, मग तुम्हाला म्हणायचं ते नको करायला. आता मी सर्वांनाच परवानगी दिली आहे, म्हणजे कोणीही स्वतःला अनम्यूट करू शकताय. तर ज्याला प्रश्न विचारायचे त्यांनी आतवर केला आणि त्याला मी सांगणार आहे, त्यांनीच फक्त ओपन करा, उगाच सगळ्यांनी करू नका. तर तुम्ही मला मी टेक्नो पोवा म्हणून जो 6 म्हणून जो ऍप आहे, त्यांनी पाहिजे तर काय विचारायचं तर विचारावं. नाही, त्यांनी हात नाही वर केलं. सायलीजी तुम्ही विचारा, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा. कारण हँड रेज केलंय त्यांना मी परवानगी देतोय. सायलीजी विचारायचंय तुम्हाला काही? किंवा मग हा विचारा. सर मला फक्त एक प्रश्न विचारायचा होता की हा अंक जो आपण देणार त्यांना, तो हा. अंक
हा कधी आधी आदल्या दिवशी हो पाठवला हो, केवळ 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 त्यांनी त्या घटनेच्या आधी 21 मिनिटात त्यांनी बघायचा आहे तो. हे बघा, त्यांच्या रेकॉर्डला अंक गेला का नाही, आज गेला समजा, इंटरव्ह्यू उद्या आहे, काय हरकत नाही, उद्या 21 मिनिटात ते बघणार आहेत तो अंक त्यांच्या त्यांच्या मोबाईलवर. का तो तुम्ही शेअर केलाय ना त्यांना व्हॉट्सअपवर, म्हणून तुम्ही कॅल्क्युलेट केव्हाही करा, 10 दिवस खाली केलात तरी काय प्रॉब्लेम नाही. हा, मग मोहन दामले तुम्ही विचारा. हा, तर हा मागच्या आपण जी प्रेझेंटेशन केलं होतं त्यानंतर हो. मी हा ॲप विकत घेतला बरोबर आणि एक बरोबर माझी लहानशी गोष्ट हरवली होती घरातल्या घरात. तर बरोबर मी ती बरोबर. बघितली हा, आणि जिथे हरवली होती जसं त्या ॲपने सजेस्ट केलं ताबडतोब ती म्हणजे थोड्या वेळात ती मिळाली. म्हणजे काय जबरदस्त रिझल्ट आहे बघा, किती जबरदस्त रिझल्ट हो आहे हो, ते आणि ती ते ती ती बरेच दिवस मिळत नव्हती, अहो, 3-4 महिने म्हणजे मिळत नव्हती. अहो, मी तर लोकांना तेच सांगतोय की इतकी अद्भुत गोष्ट तुम्हाला उपलब्ध आहे, पण लोक दुर्लक्ष करतात. हा ना, त्यांच्या दैवाचा भाग वाटतो मला काही वेळा, बरोबर की सर. तुम्हाला कळतंय का की 1200 रुपयात तुम्ही 12 लाखाची वस्तू विकत घेताय, पण ते कळतच नाही लोकांना त्या. या तर अंकिता कोलते तुम्ही विचारा. तुम्ही आता फर्स्ट टाइम ऍप वर केलाय म्हणून तो अंकिता विचारा. हा विचारा. लग्नाचा प्रश्न कसा विचारायचा? कसला? लग्न लग्नाचं लग्न म्हणताय ना. हा, कधी तर होईल? लग्नाचं कसं असतं, लग्न होणे असा काही त्याच्यातला प्रश्न आपण डिफाईन केलेला नाही, पण लग्न होतं म्हणजे काय होतं, मुलगा मुलगी भेटतात, त्यांच्यात सुसंवाद व्हायला लागतो म्हणजे हार्मनी. तर तिथे ना एक अंक आहे, त्यात हार्मनीचा एक अंक जनरेट होतो, तो करायचा, मग दोघं भेटतात, मग त्याच्यानंतर मैत्री वृद्धी असा एक अंक घ्यायचा, बघायचा त्या मुलांनी किंवा जो आपल्याकडे आलाय त्यांनी. काय होतं, त्या अत्यंत प्रसन्न वातावरणात त्यांचा फोन कॉल किंवा भेट होते, त्याच्यानंतर अत्यंत चांगली रिलेशन, मैत्री वृद्धी अंक बघितलाय त्यांनी, ती मैत्री वृद्धी होते. आता काय होतं की अनुरूपता जर असेल तर तिचा किंवा त्याचा जो मनाचा कल आहे तो होकार देण्याकडे नॅचरली होतो, कारण दोन्ही गोष्टी निसर्गाने चांगल्या करून दिल्यात तुम्हाला. आता पुढे प्रश्न असा आहे की अनुरूपता आहे की नाही, हा विचार दोघे तसाही करणारच आहेत की आपल्याला योग्य योग्य वाटलं म्हणून त्यांनी फोन केला, भेटायचं ठरवलं, हेही खरं आहे. एक ना त्यात असा पण एक भाग आहे या ऍपमध्ये की आत्ता ही मुलगी किंवा हा मुलगा जे बोलतोय त्याचा उद्देश काय, तर नो युअर क्लायंट असं एक त्यात एक ऑप्शन आहे, तो टच करून त्या मुलीचं नाव, आणि नाव म्हणजे पहिलं नाव आणि जन्मतारीख ते विचारायची असते, ती सांगितलेलीच असते नाही, ती टाकून तुम्हाला काय कळतं की आता हे जे प्रश्न तिने मला विचारला, आता जी माहिती दिली त्याच्या मागे काय तिच्या मनात आहे ते तुम्हाला कळतं. अच्छा, ही काहीतरी लपवते असं वाक्य आलं, तुम्ही समजायचं की इथे फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज रिक्वायर्ड, असा तुम्हाला अर्थ त्याचा फार उपयोग होतो त्याचा. त्यामुळे ते लग्नाच्या बाबतीत पहिलं म्हणजे हार्मनी, दुसरं म्हणजे मैत्री, आणि तिसरं म्हणजे शंका निरसन. अशा प्रकारे या 3 प्रकारे तुम्ही होकार किंवा नकाराकडे अगदी नक्की जाऊ शकता. हा, शुभांगीजी तुम्ही विचारा, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. तर पण एक शंका होती की हा हा, लग्न जमत नसेल ना, हे लग्न म्हणजे नाही नाही, दोघं तर एकमेकांना भेटतात तेव्हा अहो जमत नाही म्हणजेच काहीतरी मुलगा समोर येतात, एकमेकांना नाही म्हणतात, हाच अर्थ झाला ना त्याचा. जमत नाही म्हणजे काय, ते नकार मिळतात असाच अर्थ नमस्कार सर. झाला नाही ना. नाही नाही सर, पण मुलगा मुलगी येण्याच्या आधी मुलीच जर येत नसेल तर काय करायचं अरे पण मग त्यांच्याकडे? असं त्याला काय, ते कर्मालाच वाहून नये, तर तो एक तर तुम्हाला मुलगी येत नाही याचा व्यावहारिक अडचण झाली ना. आपली कुठलाही उपाय असतो ना तो कर्माशी निगडीत आहे ना, तो तुम्हाला ओपनली सांगतो की कर्म करायलाच वाव नाही मिळत आहे. लक्षात आलं का? मी शिकलो नाहीये तरी मला नोकरी का मिळत नाही, या प्रश्नालाच अर्थ नाही राहत काही वेळा. तसं व्यावहारिकदृष्ट्या काहीतरी अशी अडचण आहे की ज्याने मुली पुढे येत नाही, ते तू वेगळं टॅकल कर. मुलगी समोर आली तर तुला काय करायचंय असं ऍपमध्ये उत्तर मिळालेलं आहे, असा अर्थ आहे. शुभांगीजी तुम्ही विचारा. शुभांगीजी आणि ज्यांनी विचार नमस्कार सर. हे ऍप हा बोला. 2 ठिकाणी वापरू शकतो का? आता मी मोबाईलला डाउनलोड केलेले दोन्ही ऍप आहेत, हा, पण मी माझी प्रॅक्टिस जी तुमचं जास्ती चालते ती दोन- कम्प्युटरवरती.
तर कॉम्प्युटरवर मला डेस्कटॉपवर नाही डाउनलोड करता येईल? नाही करता येत. एक लक्षात ठेवा, कॉम्प्युटरची ऑपरेटिव्ह सिस्टीमला काय म्हणतात? कॉम्प्युटरची ऑपरेटिव्ह सिस्टीम काय आहे? हा. विंडोज आहे ना, विंडोज आहे, बरोबर. तर आपलं ऍप हे अँड्रॉइड ऍप आहे. कॉम्प्युटर, हो. कुठलाही कॉम्प्युटर, लॅपटॉप हा. घ्या, डेस्कटॉप घ्या, अँड्रॉइड वर चालतो का सांगा मला? नाही ना, अच्छा. विंडोज वर चालतो. ते एक लक्षात ठेवा, साधं टॅबलेट? नाही हा. काय. आता तुमचा जर हे आहे ना, टॅबलेट इज ॲज गुड ॲज मोबाईल, पण तो अँड्रॉइड बेस असेल तुमचं, ते चालेल तर तिथे येईल तुम्हाला. तो काय मोबाईलच आहे, टॅबलेट म्हणजे काय. परंतु हे एक लक्षात ठेवा की साधा तुमच्याकडे फोन जर आयफोन असेल, आयफोन, तर त्याच्यावर हे ऍप मुळात तुम्हाला डाउनलोडच होत नाही, तेव्हा वापरण्याचा प्रश्नच येणार नाही. कॉम्प्युटर, लॅपटॉपवर ते डाउनलोडच दिसणारच नाही, तर वापरायचं कसं, हा प्रश्न आहे. ते येणार नाही तिथे. अच्छा. फक्त टॅबवर अँड्रॉइड चालेल. मोबाईल. तर ते तुम्ही विचारा की ते जर तुम्ही घेतलाय त्याच्या ऑपरेटिव्ह सिस्टीम काय आहे. आता बरोबर. कसं आहे की म्हणजे एव्हरीथिंग दॅट ऑपरेट्स ऑन अँड्रॉइड, तिथे तुम्हाला ऍप वापरता येईल. तुम्हाला फक्त वापरता येईल कारण तुमच्या गुगलला त्या अटॅच झालाय म्हणून. प्रिया मोबाईल आणि टॅबवर घेता येईल मला. हा, ते आता टॅब तर मी तर काय टॅबवर नाही, तर म्हणजे सोपं गणित, अँड्रॉइड पाहिजे, प्लॅटफॉर्म अँड्रॉइडचा पाहिजे. बरोबर, ठीक आहे. हा, ठीक आहे, थँक्यू. आणि कोणाला काही विचारायचं? आणि कसं आहे माहितीये का की ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला आता जसं मोहनजींनी सांगितलं की प्रत्यक्षात वापरलाय त्यांनी, आत्ता घेतलाय, प्रत्यक्षात वापरलाय, प्रत्यक्षात परिणाम झालाय. पण काही जणांना काय असतं ती दुर्बुद्धी होते की अरे कळताय का तुला, एका डेन्मार्कच्या माणसाने मला असा ईमेल पाठवला होता पूर्वी, आता ही 10-12 वर्ष झाली ऍप तिथे आहेत, प्ले स्टोअरवर ऍप असलेल्या 10-12 वर्ष झालीत. परंतु तर त्यांनी मला असं सांगितलं की आर यू मॅड टू हँड ओव्हर सच ए प्रेशियस नॉलेज फॉर ए मीगर अमाऊंट ऑफ 300 रुपीज. का तर तेव्हा त्याची 300 किंमत, तो 600 रुपये घेतले ना, तो तुम्हाला जर काहीतरी वेडेपणा बंद करतो म्हणेल, तुला काय तू 600 रुपयात लोकांना असं देतेस काहीतरी, असं तो त्याचं म्हणणं होतं फॉरेनरचं. तो काय माझा मित्र होता, माझा स्टुडंट होता, असं काहीही नव्हतं. तुम्हाला की तुम्ही अद्भुत ज्ञान देताय आणि ते फक्त 300-600 रुपयात देताय, हे काही बरे नव्हे. असं कोण म्हणतो? नॉमिनल रेट मध्ये. नॉमिनल म्हणजे काय, मी गमतीने सांगतो की तुम्हाला फुकटच देते मी, खरं माझ्या मेहनतीचे 600 रुपये घेतले, ज्ञानाची तुम्ही मोल करूच शकणार नाही. प्रियाजी, तुम्हाला काही बोलायचंय, विचारायचंय? हो, मी आता ना हा लगेचच म्हणजे क्रेडिट आहे ते मी डाउनलोड करत होते. 600 माझे डेबिट पण झाले, पण तर ते थांबावं लागेल काही वेळा. तो त्या प्रोसेसमध्ये ते बरेच जण ते गुगलवर असतात ना, त्या ह्याच्यात तो उद्या 2 गोष्टी लक्षात ठेवा की ते जर डाउनलोड झालं नसेल तर तुम्ही उद्या सकाळला बघा. तो जर डाउनलोड नाही झालं तर 100% लक्षात ठेवा की 24 तासात ते पैसे तुमच्या बँकेतला रिक्रेडिट होतात. पण असं आतापर्यंत मी गेल्या एका महिन्यात, गेल्या वेळेच्या लेक्चर ते आजचं लेक्चर, यात ते ऍप 100 जणांनी डाउनलोड केलाय, 100. तर त्यातल्या कोणालाही ते ऍप न मिळता पैसे डेबिट झाले आणि टिकले, डेबिटच राहिले, असं झालेलं नाही. त्या 24 तासात ते रिफंड ऍट अ टाइम मला मोबाईल आणि अजून एक म्हणजे माझा मी हा टॅब वापरते, तर तेही तिथे आलं. तर तो टॅबवर पण ऍट अ टाइम म्हणजे त्याचं कारण असं, नाही, तुम्ही पहिलं मोबाईलवर डाउनलोड करा, ते तुम्हाला टॅबवर वापरता येतं नंतर बघा. तुम्ही तो अटेंड केलात ना तर त्याला कळणारच नाही की एकच व्यक्ती दोन्ही ठिकाणी डाउनलोडिंगचं कमांड का दिसते. एका ठिकाणी ते 600 भरून डाउनलोड झालंय का नाही खात्री करा. वापरता तर तिकडे येणारच आहे ना तुम्हाला. ठीक आहे. चालेल. तर दुसरं कोणाला काय विचारायचं आहे का? तर बाकीच्यांनी इथे मगाशी त्यांचा आपण प्रत्यक्षात प्रश्न सुद्धा घेतले होते. तर आता तरी मला बबन मोरे, तुम्हाला तुम्ही हँडरेज केलाय तर तुम्ही विचारा. विचार.
तुमचा आवाज नाही येते. तुम्ही अनम्यूट केलाय स्वतःला, पुन्हा आवाज नाही येते. विचारा. नाही, आवाज नाही. तुमचा आवाज नाही येते. तुम्ही कनेक्ट नाही झालेला. तुमचा साऊंड म्यूट ठेवलाय तुम्ही तुमच्या इथे, नाही कॉम्प्युटर सिस्टीमचा. चला मग मी एक काम करतो. आता काही कोणी हँड रेज केलेला नाही. बरं, भरपूर जणांच्या प्रत्यक्ष बघितलं, शंका निरसन झालं, सगळं करून झालंय. तर किमान पक्षी मी आता रेकॉर्डिंग आहे ते थांबवतो. हा,